वैयक्तिक पहिलं, सांघिक षटक घेऊन येत आहेत. मनोहर यांचा पहिला चेंडू, डावाला सुरुवात. पहिला चेंडू फटकावण्याचा प्रयत्न, नक्कीच चेंडू फळीची बाहेर काढावी आणि इथं जीवदान मिळाल्यासारखं वाटतं आणि आवाज तसा इथपर्यंत आला नाही, पण हावभाव आपल्याला, देहबोली आपल्याला समजते एस टी रक्षकांची. आणि अशा प्रकारे पहिल्या चेंडूवर जगदीशांचं भाग्य. धावसंख्येला काही सुरुवात नाही. सुरेख गोलंदाजी पहिल्याच चेंडूवर मनोहर पाटलांची. अर्थातच दुसरा चेंडू घेऊन येतील. 4 षटकांचे सामने असतील याची नोंद घ्यायची दोन्ही कर्णधारांनी. तर पुढचा चेंडू येतोय ना आवाज आता, आणि इथे डाव्या एसटीच्या बाहेर जाणार चेंडू. पंचांकडे नकारात्मक चेंडूची दाद मागताना ती दाद पंचांनी उचलून धरलेली आहे. अशा प्रकारे अवांतर धावसंख्येने धावायला सुरुवात होताना धावसंख्या 1. हळूवार पद्धतीने सोडून दिला चेंडू. ऑब्रेक पद्धतीचा चेंडू असावा. आतमध्ये चेंडू होते, टप्पा घेतल्यानंतर उसळी घेतली चेंडूने आणि हळूवार पद्धतीने ऑब्रेक पद्धतीचा चेंडू. पण फलंदाजांना काही समजला नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 2. धावसंख्या 1, बिनबाद 1. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर पुढचा चेंडू मनोहर यांचा. फुलटॉस मध्ये चेंडू फ्लिक केला. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने बघायचं. शतरक्षक तिथे काहीसं शेवटच्या क्षणाला उडी मारून चेंडू अडवलेला आहे आणि 2 धावा पूर्ण. 2 धावेने आपलं वैयक्तिक खातं उघडताना जगदीश संघाच्या धावसंख्येमध्ये 2 बनवत आहे. बिनबाद 3. अशी सुरुवात, संत पण सावध सुरुवात. अधिक 40 रन कळवा संघाची 2 सामन्यांच्या विजेतेपदानंतर तिसरा सामना खेळताना दोन्ही संघ तिसऱ्या फेरीत खेळताना अर्थातच या सामन्यात जिंकल तो अर्थातच चौरंगी लढतीमध्ये अर्थात उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. मनोहर यांचा पुढचा चेंडू. हवेची साथ फलंदाजांना बघायचा आणि ते मात्र काही चकलेले होते. पुन्हा चेंडूफळीच्या आतील कड घेऊन चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव मिळते. जगदीशांना संघाची धावसंख्या 4. नाणेफेकीचा कोलामध्ये पहिला प्रथम फलंदाजी करताना सलामीला आलेले फलंदाज जगदीश व मनोज. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 3. मग करा 4 चेंडूच्या नंतर 4 धावा. हां, आणि ते मात्र चेंडूची वाढ बघितली आणि फटकावलाय चेंडू. सुरेख फटका, कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला सुरेख रक्षण. तिथं 1च धाव मिळते. धावसंख्या 5. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतील मनोहर पाटील. सामना करतील इथे मात्र जगदीश. 1 धावेने आपल्या मनोज यांनी खातं उघडलेलं आहे. जगदीश खेळतात 3 वर 1 अवंतर. आणि लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू हा बघायचा आहे. इथे मात्र मिडऑफच्या दिशेने फटकावला चेंडू. धावचीची संधी गमावलेली इथं आणि इथे मात्र धावची बाद करण्याची संधी नक्कीच होती. तर आणि अशा प्रकारे पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटका संधी बिनबाद. तर आपल्या ह्या मंचावर नवी महानगरपालिकेच्या महापौर सुजाता पाटील मॅडम आले आहेत. कृपया आपणास विनंती असेल मॅडम की आम्हाला 2 शब्द मार्गदर्शनपर करावे अशी आपणास विनंती आहे आमच्या मंडळाच्या वतीने. पंच आपला सामना चालू ठेवायचा आहे इथे. फोर्टी प्लस दिवा कोलिवाडा क्रीडा मंडळ आयोजित नवी मुंबईचा शिल्पकार चषक 2026 प्रसंगी उपस्थित नगरसेवक बंडू केनी साहेब, 40 प्लस अध्यक्ष मास्टर प्रदीप पाटील साहेब, 40 प्लस उपाध्यक्ष नरेश गौरी साहेब, समाजसेविका राजश्री बंडू केनी मॅडम, मोरेश्वर मडवी साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व खेळाडू, क्रीडाप्रेमी. आज आपल्या ह्या दिवा कोळीवाड्याच्या ग्राउंडवर एवढा सुंदर असा क्रिकेटचे सामने रंगलेले आहेत. भर दुपारच्या उन्हात, रणरणत्या अशा उन्हात आपण क्रीडाप्रेमी इथं क्रिकेट खेळत आहे. खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय असा क्रिकेट खेळ आहे. इतर खेळांच्या मानाने क्रिकेटला पसंती जास्त दिली जाते आणि जास्तीत जास्त लोक हा खेळ खेळतात. आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या विजनच्या अंतर्गत आपण नवी मुंबईतले जेवढेही मैदान आहेत त्याचं आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न आता सुरू केलेला आहे आणि प्रत्येक
गावाचं किंवा प्रत्येक प्रभागाचं जे मैदान आहेत ते अशा पद्धतीने आधुनिक पद्धतीने तयार करण्यात येईल की भविष्यात खेळणाऱ्या स्पर्धकांना तिथं आपल्या इंटरनॅशनल लेवलचा खेळ खेळल्यासारखा अनुभव तिथं मिळेल. आज आपल्या नवी मुंबईतून बरेच खेळाडू इंटरनॅशनल लेवललाही खेळत आहेत. तर खऱ्या अर्थाने आपली नवी मुंबई क्रीडांच्या माध्यमातूनही पुढे येत आहे. आज ह्या नवी मुंबई शहराच्या भवितव्याच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचं आहे की शिक्षण आणि इतर गोष्टींच्या सोबतच खेळाला म्हणजे क्रिकेट खेळ असो किंवा इतर क्रीडा स्पर्धांना खूप महत्त्व दिलं जातं आहे. आज आपल्यासोबत मास्टर प्रदीप पाटील आहेत, ज्यांनी 40+ची संकल्पना नवी मुंबईत रुजवली आणि आज पूर्ण महाराष्ट्रभर हा खेळ खेळला जातो आहे. मी त्यांचेही खूप खूप अभिनंदन मानेन की ज्या वयात माणूस रिटायरमेंटकडे वळतो त्या वयात एक नवीन ऊर्जा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. अशाच पद्धतीने आपल्या नवी मुंबईमध्ये विविध स्पर्धा आणि खेळ सतत होत राहू अशी मी अपेक्षा करते. आणि आज इथं सहभागी होणारा प्रत्येक खेळाडू हा जिंकण्यासाठी सहभागी झालेला आहे. पण जिंकण्यापेक्षाही खेळाडू वृत्ती आणि ह्या क्रिकेटच्या माध्यमातून एक संघटन, नेतृत्व आणि शिस्त जी प्रत्येक तरुणाला लाभते ती खूप महत्त्वाची आहे. असे सामने प्रत्येक प्रभागात आपल्या होत आहेत आणि त्याचा खूप मनापासून आनंद मला वाटतोय की आज ह्या खेळाचं प्रत्येकजण मनोरंजनच नाही समजत तर त्या खेळाच्या माध्यमातून तंदुरुस्ती, शरीर सौष्ठव ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं आणि कुठेतरी तरुण वर्ग एक मोबाईल किंवा इतर व्यसनांपासून दूर राहते. पुन्हा एकदा मी बंडू केनीजींचं खूप खूप आभार मानेन की अशा पद्धतीच्या स्पर्धा त्यांनी इथं आयोजित केलेल्या आहेत आणि ह्या स्पर्धांच्या निमित्ताने आपण मला इथं निमंत्रित केलात आणि जो सन्मान दिलात त्याबद्दल मी मनापासून आपले आभारी आहे. थांबते. जन आभार मॅडम. आपलं सुरेख असं आपलं मार्गदर्शन आम्हाला मिळालेलं आहे आणि खरोखरच आपले पती देखील उत्कृष्ट खेळतात हे आपल्याला माहीतच असेल आणि त्या माध्यमातून आपणास अशी विनंती असेल की मैदानांची उपलब्धता आपण सांगितलं का सुरेख मैदानं उपलब्ध करून नवी मुंबई मालिकेतून त्याच्याकडून त्याच्याही अजून आणखीन पुढे जाण्याची आमची अशी आपणास विनंती असेल की प्रत्येक गावोगावी प्रत्येक संघटनेला एक मैदान मिळावं अशी अपेक्षा आहे. परंतु आज ते कसं शक्य आहे हे आपण नक्कीच जाणता आणि त्या माध्यमातून प्रत्येक गावोगावच्या संघटनेनं जर मैदान स्वतः वैयक्तिकरित्या मिळालं तर फारच बरं होईल. कारण त्यांचं वर्चस्व असलं नगरपालिकेचं तर वर्चस्व आहेच पण आज ती गोष्ट कठीण आहे पण अशक्य म्हणू शकत नाही. आपणास विनंती असेल त्या माध्यमातून आपल्या हातात बरेच गोष्टी आहेत. महापौर चषक म्हटल्यानंतर हा पूर्ण एक पहिला आपला प्रतिनिधी असतो सामन्याला सुरुवात करायची आपण तर त्यामध्ये म्हणून आपणास विनंती असेल की जास्तीत जास्त आपल्या ह्या मैलापूर विभागातील सर्व अधिक 40 क्रिकेटरना असो नवीन क्रिकेट संघटना असो त्यांना मैदानाचा ताबा कसा मिळेल म्हणजे ताबा त्यांच्याकडे असावा असं मला विनंती आपल्यास करायची आहे आणि त्यामध्ये पण आपण प्रयत्न कराल नक्कीच. आणि पुन्हा एकदा आपले आभार. इथे मात्र नकारात्मक चेंडूवर ज्या पद्धतीने मागच्या सामन्यात जीवदान मिळालं होतं त्याच सामन्यात एकदा इथे जीवदान मिळताना दिसतंय ते तर बनकोडे संघाचे हनुमंत दळवी साहेब यांना विनंती असेल कृपया आपण मंचावर यायचं आहे. तर निर्णय बदललेला आहे. नकारात्मक चेंडू नाही आहे आणि अशा प्रकारे अच्छा जेल स्क्वेअर लेग भाऊ जेल जेलचीच बाद इथं घोषित करण्यात आली जगदीश यांना. आणि पहिला मोठा आदरा पहिल्या षटकाच्या संमतीने दुसऱ्या षटकात
सुरेख अप्रतिम चेंडू, खोलवर टप्प्याचे चेंडू, ब्लॉक पूर्ण केला आणि एष्ट्या उद्ध्वस्त केल्या, पायामध्ये चेंडू टाकला होता. उमेश जयेश यांना काही समजलं नाही. अशा प्रकारे त्रिफळाची बाहून तंबूच्या दिशेने परतात. मनपूर्वक आभार आपलं महापौर साहेबा, आपण आल्याबद्दल आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात. मनपूर्वक आभार आमच्या मंडळाच्या वतीनं आपलं. सुरेख गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू किशोर पाटलांची. 1-2 गडी बाद 6. अतुल जयेश यांची जागा भरून येण्यासाठी येत आहेत. एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, डावखुरी फलंदाज. इथे फलंदाजीची कामगिरी बघूया कशा प्रकारे बघायचं त्यात. नेहमीच आपल्या संघासाठी अष्टपैलू तर करण्यात माहीर असणारे अतुल चौकार षटकारांचे बादशाह तर नक्कीच आहेत. त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये एक उत्कृष्ट गोलंदाजी करणार डावखुरी गोलंदाजी, लेग ब्रेक ज्यांचा नैसर्गिक देणगी जे आपण म्हणतो त्यामध्ये पण गोलंदाजीचा भार येईल तेव्हा समजेलच आपल्याला. आता मात्र फलंदाजीचा भार वाहताना तीन चेंडूमध्ये 2 बळी मिळवले आहेत त्या किशोर पाटलांनी, असे आमचे सहकारी गुणलेखक सनी आम्हाला कळवत आहेत. चालू करा, हरकत नाही, चालू आहे. भर उन्हात राहू द्या, चालू करा किशोर भाऊ, चालू करा, राहू द्या, चला चौकार देऊ आपण. हरकत नाही. अकूट टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न काय समजलं नाही. हा ना करता करता धावचीची संधी, नक्कीच धावची बाद. इथे मात्र आवाज दिला होता तो मनोज यांनी, आणि पण त्या आवाजाला प्रतिसाद दिला अतुल यांनी, आणि चुकीचा प्रतिसाद दिला. प्रतिसाद द्यायला नको होता असं मला तरी वाटतं, आणि त्याचा मोबदला चुकवावा लागतं अतुल यांना. सुरेख गोलंदाजी किशोर पाटलांची आम्हाला सनी कळवत आहेत. 4 चेंडू टाकलेले आहेत आणि त्यामध्ये 2 बळी आणि एक तिसरा बळी जो आहे तो धावचीच्या रूपाने. सुरेख अप्रतिम गोलंदाजी पूर्णपणे आपल्या बाजूने कलाटणी देताना दिसत आहेत आतापर्यंत तरी. दरम्यान अतुल यांची जागा बरोबर नसते त्यात रोशन. बघूया आपलं नाव रोशन करतायत का, आणि करतातच नेहमी. इथे आवश्यकता आहे कळवा संघाला, कारण बिकट परिस्थिती. इथे मात्र 3-4 बाद 6, 3 बाद 6 रोशन, 3 बाद 6 म्हणजे प्रत्येका बाद झालेल्या फलंदाजाला 2 धावा पण देऊया. इथे सामना करते मात्र मनोज. आता मनोज यांच्या खांद्यावर दारोमदार, कारण अतुल यांना काहीसं ताळमेळ चुकलं दोघांचं, आणि चेंडूला सन्मान देताना कव्हरच्या दिशेने हळूहळूपणे चेंडू ढकलून दिला आहे, आणि 1 धाव आपल्यासाठी संघासाठी. संघाची धावसंख्या 3 बाद 7. जोरदार हवा सुटलेली आहे. सकाळी पावसाचं वातावरण होतं. कोपर खेळण्याला थेंब थेंब पाऊस पडला होता. रस्ता ओलाची बनवता झाला, पण थेंब थेंब पाऊस पडला. अर्धा मिनिट, फक्त एक मिनिटाच्या अवधीने. आणि फ्लिक केलाय चेंडू, घोषित क्षेत्र चेंडू जाईल असं वाटतंय, आणि टप्पा घेतल्यानंतर चेंडूने उसळी घेतली. नकारात्मक चेंडूचा इशारा येतोय. 4 धावा प्लस बघायचा पंचांचा इशारा काय येतोय. चौकार अधिक नकारात्मक चेंडू, अशा 5 धावा मिळतात संघाला. धावसंख्या 12. खराब काहीशी गोलंदाजी होताना शेवटच्या जी आपली खेळ रेषा, गोलंदाजी रेषा आहे तिथपर्यंत पाय जाताना दिसतोय. मगाशी हा ना करता करता काहीसं चूक सुधारली गेली. नकारात्मक चेंडू द्यावा ना द्यावा असं. दरम्यान पुढचा चेंडू पूल केलाय चेंडू. आता मात्र अरे सुरेख झेल अप्रतिम. डोळ्यांचं पारणं फेडणारं आमचं पारणं उचलण्यापूर्वीच झेल टिपला गेला इथे मच्छिंद्र यांनी. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 4था आद्रा. सुरेख फटका. प्रतीक त्यांची जागा भरून काढण्यासाठी.
किशोर पाटील यांचं गोलंदाजी पृथक्करण आपल्याला सांगावं असं वाटतं, कारण सुरेख अप्रतिम षटक, फक्त 6 धाव देऊन 4 गडी बाद केले, त्यामध्ये एक धावचीच्या रूपाने अप्रतिम गोलंदाजी. आता मात्र प्रकाश केणी 5 बाद 12, दयनीय अवस्था, खूपच बिकट परिस्थिती. कळवा संघाची नाणेफेकीचा कल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांचे हात जमिनीला समांतरपणे रुंदावत आहेत. नकारात्मक चेंडूचा इशारा. अवांतर धावसंख्येने धावसंख्या एकने पुढे सरके, धावसंख्या 5 बाद 13. हो, मनोज खेळण्यासाठी सज्ज. प्रकाशांचा पहिला चेंडू या षटकातील. भिरकावला चेंडू बघायचा आहे, क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विचारतोय. अर्थातच किशोर पाटलांच्या हातात चेंडू जाऊन विसरतोय. सुरेख झेल, अप्रतिम झेल. मनोज जे बाद होत आहेत. 6 गडी बाद 13, खूपच बिकट. 5 बाद 13, सॉरी माफ करा. दुसऱ्या षटकात 4 गडी बाद झाले आणि ह्या षटकात हा पहिला गडी बाद होतोय. प्रतीक यांच्या जोडीला येतात ते स्वतः कर्णधार विक्रम, GP पारसिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष विक्रम पाटील उर्फ बंटी. संघाची बाजू सावरण्यासाठी स्वतः कर्णधाराला कामगिरी उपयुक्त कर्णधाराला साजेशी खेळ खेळावी लागेल. 5 बाद 13. उजव्या खूपच बाहेर जाणार चेंडू, खेळण्याचा प्रयत्न न करता पंचांकडं नकारात्मक चेंडूची दाद मागितली गेली. ती दाद पंचांनी फेटाळून लावली. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर, धावसंख्या 5 बाद 13. तिसरा चेंडू घेऊन येतात. फटकावला चेंडू, गोलंदाजच्या डोक्यावरून लॉंगॉनच्या दिशेने चेंडू जातोय. किशोर पाटील सुरेख क्षेत्ररक्षक नमुना तिचा सादर करताना 1 धाव मिळते जरूर विक्रम यांना. संघाची धावसंख्या 14. प्रत्येक खेळण्याची साधी सरतील पहिल्यांदाच बघूया. खूपच बिकट परिस्थिती कळवा संघाची. फटकावला चेंडू, फटका चुकलेला आहे आणि झेलची बाद. 6वा गडी बाद. आमचे सहकारी ते कळवा संघाचे सहकारी, संघ सहकारी काहीसं निराश मुद्रेने, संजय पाटील भाऊ आमचे निराश मुद्रा इथे त्यांची, कारण धावाच्या बरोबरीने बळी देखील जाताना दिसत. धावा तर येत नाहीत पण बळी नक्कीच जातात. 6 बाद 14. विशाल, विक्रम यांच्या बरोबरीने विशाल कामगिरी करावी लागेल. विशाल यांना विक्रमी धावसंख्या उभा करून विशाल कामगिरी बजावी लागेल कळवा संघाला. प्रकाश यांची सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. किशोर पाटलांच्या पावलावर पडून गोलंदाजी करताना सहा बाद 14. डावातील 8 चेंडू यावायचे बाकी आणि 8 चेंडूमध्ये प्रत्येक चेंडूवर चौकार आला तर 32 अधिक 14 46 होऊ शकतात. अधिक 40 संघ जुगाव, अधिक 40 संघ बोनकोडे, एकादश संघ कर्णधार. भिरकावला चेंडू, लॉंग ऑन सीमा पलीकडे वतंग षटकार. षटकारावर संघाची धावसंख्या 6 बाद 20. अधिक 40 क्रीड संघ जुगाव, अधिक 40 क्रीड संघ बोनकोड, एकादश संघ कर्णधार. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो. नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी कृपया आपण समालोचन कक्ष, तसं बरोबर नाणेफेकीचा मंच इथे यायचं आहे. जुगाव कर्णधार, त्याचबरोबर अधिक 40 संघ बोनकोडे, एकादश संघ दोन्ही कर्णधार. नाणेफेकीचा कौल चषकावर यायचं आहे. फुलटॉसमधून हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी साधलेली आहे. पायाला क्रॅम्प आलेले, दुखापत झाले. सावकाश, हळू.
सांभाळून खेळायचं आहे. 3 इथे आपण नाहक बळी आत्महत्या तिघांची बघू, कारण तिन्ही या खेळमेळ ताळमेळ चुकलं. तिन्ही धावचित फलंदाजचं ताळमेळ चुकलं. अप्रतिम चेंडूफेक तर होतीच, परंतु त्याचबरोबर ताळमेळ चुकल्यामुळं धावा नको हवे असताना धावा घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे 7वा गडी बाद. धावसंख्या 20. कुंदन येतात फलंदाजासाठी. प्रकाशांचे गोलंदाजी पृथक्करण 2 विकेट 8 धावा 1 रन आउट. प्रकाशांची सुरेख गोलंदाजी 8 धावा देऊन 2 बळी मिळवलेत. सुरेख अप्रतिम गोलंदाजी आणि 1 धावची चरूपाने बाद केलेला आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं निर्वाणीचं अंतिम षटक घेऊन अजय पाटील. जी फलंदाजीची यादी असते ती आजपर्यंत बघतो आता आजपर्यंत ह्या मालिकेमध्ये फलंदाज एवढे बाद कधी झाले नव्हते असे बहुतेक कुठल्या डावातले. आणि अशा प्रकारे 7 गडी बाद 20 धाव. फक्त शेवटचं एक निर्वाणीचं षटक, हाणामारीचं षटक कुंदन अजय पूल केला. चेंडू बघायचा आहे 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध खणखणीत चौकार. पहिल्या चेंडूवर अशा चौकारांनी आपलं खातं उघडलेलं आहे ते कुंदन यांनी आणि आपल्या संघासाठी नेऊन ठेवलं आहे ते 7 गड्यांच्या मोबदल्यात 24वर. डावातील 5 चेंडू शिल्लक. 5 चौक 20 की 5 36 की 5-0-0-0. अजून नक्कीच 2 मोठे फटके येतात तर धावसंख्या एक आव्हान पण उभी करू शकतात कळवा संघ, कारण खोलवर गोलंदाजी आहे त्यांच्याकडं. अकुट टप्प्याचा चेंडू फुल केलाय. पुन्हा एकदा बघायचा झेल होतोय का आणि बघायचं आहे षटकार. पंच तिसऱ्या पंचांकडे दाद मागितलेले. जरा आमचे सभालोच आपले थेट प्रक्षेपणवाले हरकत नाही, आपल्याकडं आपल्या कॅमेरा आहे. जरा शांतता. उगीच आपण आक्रमक होऊ नये. बाद आहे, बाद दिसत आहेत इथे. बाद म्हणून घोषित करण्यात आहे. आपण तिसऱ्या पंचांची दाद मागितली होती आणि ते दादेमध्ये असं निष्पन्न झालं की रिव्ह्यू मागितला होता, पंचांचा रिव्ह्यू होता. बाद. 8वा गडी बाद. सुरेख फटका. सुरेख तुम्ही बघा या फटक्यावर अप्रतिम क्षेत्ररक्षण. नंतर तिकडे जाऊन काही इश्यू नको. मी नाही करणार इश्यू. नाही तुमची तसं बघायला पाहिजे तुम्ही. आम्ही सांगितलं कारण ते आवरलं आम्हाला. ते तुम्हालाच बोलतील कळवाले तुमची. बस ओके. जाऊ दे, घ्या ना त्यांची खात्री. आम्ही तुमच्यावर विश्वास आहे. आम्ही हे कधी हे नाही करत. 8 बाद 24. बॅट्समन कोण आहे का? नवीन बॅट्समन माफ करा, मी मगाशी विक्रम पाटलांना कर्णधार समजून गेला. हरकत नाही, अजून त्यांना खेळायची संधी मिळाली जास्त. आता मात्र प्रवीण म्हात्रे स्वतः कर्णधार शेवटाला खेळा येताना 8 बाद 24वर असताना म्हणजे 10व्या क्रमांकावर येताना नक्कीच आपल्या संघासाठी 4 चेंडूमध्ये भरीव कामगिरी बजावतील. अरे बाळा, अरे हे नाही का घाबरला तो. तुला साक्षीदार नाही म्हणत आहे. तूच. तिसरा चेंडू फटकावला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक चुकला. तालमेळ चुकलं. 9वा गडी बाद. धावसंख्या 25. 1 धाव. विक्रम वेताळ असं विक्रम वेताळ एक मालिका आपण बघितली. विक्रम वेताळ यांचं अफाट कार्य, पण हे अफाट कार्य विक्रम पाटलांना काही इथं करता आलेलं नाही. बाबू मोशे आहे. बाबू ये ना इकडे रे. बाबू कुठे गेला? इथला आमचा बाबू इथं होता तो. बाबू नाव काय तुझं? इकडे ये ना रे, ये ना जरा. आम्हाला तुझं ये ना, ये ऋषभ ये. शेवटच्या गाडीसाठी भागीदारी किती होते बघायचं आहे. बाबू येतात प्रवीण यांच्या जोडीला. 3 चेंडू शिल्लक आहेत. सर्व गडी बाद अजून कुठल्याही या बहुतेक ह्या हंगामामध्ये झालेले नाहीत माझ्या माहितीप्रमाणे तरी, परंतु नक्कीच तसं असावं.
सर्व गडी बाद झाले नाहीत. तो कामगिरी आता उच्च अंक बघूया इथे होतोय का या मालिकेमध्ये. 3 चेंडू शिल्लक आहेत खेळण्यासाठी. बाबू तुमच्यासाठी प्रवीण आहेत बाजूला, राहू दे हरकत नाही. त्यांना 3 चेंडू तुम्ही हाणामारी करा. उजव्याच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा धावसंख्या स्थिर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 25. 9 बाद 25. पूल केला चेंडू मिडविकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण करण्यापूर्वी 1 धाव मिळते. धावसंख्या 26. फक्त आणि फक्त शेवटचा चेंडू खेळण्यासाठी प्रवीण. स्वतः कर्णधार. एकच फटका हवा आहे. केलाय पूल केलाय. सर्व गडी बाद. 26. 27 धावांचं माफक आव्हान, परंतु 26 धावा संरक्षण करण्याची क्षमता अधिक चेंडू कळवाच्या गोलंदाजीमध्ये नक्कीच आहे आणि ते 26 धावांचं संरक्षण करतील असं मला तरी वाटतंय. परंतु दिवा कोळीवाड्याच्या संघाकडे फलंदाजाची खोलवर आहे आणि 27 धावा फटकावतं का बघायचं आहे. नक्कीच त्यांच्या नाकी दम येईल असं वाटतं. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टेनिटी, गेम ऑफ चान्स. ती अनिश्चितता क्रिकेटमध्ये कळवा संघाला घडवायची आहे, ती देखील दिवा कोळीवाडा संघासमोर. अधिक 40 चेंडू झुगाव. अधिक 40 चेंडू बोनकोडे एखादा संघ. तुमच्यासाठी शेवटचा आवाज असेल. कृपया नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी या. आमचे मास्टर प्रतीक्षेत आहेत. कॅच भारी घेतली. मच्छात आणि पण कॅच भारी घेतली. कोणी कॅच घेतली ती? आमचे डोळे उघडणे अगोदरच मस्त अप्रतिम. नाही खरोखर कोणी नाही, छान एकदम अप्रतिम अप्रतिम. अच्छा नाही म्हणजे कसं डोळे मी असे बंद मिसकावले डोळे आणि उघडले तेवढे. आउटस्टँडिंग कॅच. एक अप्रतिम अप्रतिम. चल डोळ्याचं पारणं फेडण्यापूर्वीच झेल टिपला होता तिथे. अप्रतिम स्क्वेअर लेगवर मी CM पाटील आपली रजा घेतो. अधिक 40 क्रिकेटनं दिवा कोळीवाडा आपण मला समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि यापुढे मी विनंती करतो आमचे एक उत्कृष्ट समालोचक आमच्या गावचे उमेश दत्तात्रेय म्हात्रे यांना, ज्यांचा एक सुरेख आवाज आपल्यापर्यंत पोचणार आहे, त्या माध्यमातून ह्या अधिक 40 नवी मुंबईचा शिल्पकार चषक ह्या मालिकेमध्ये उमेश म्हात्रे या आपण. शक्यता फार कमी आहे. बसा काय खिचलेले देत काही नाही देत काहीच काही दिला. आता कला जेव्हा दोघं शिंकतो आता हे आला नाही त्याना. सचिन भाऊ मनोहर बघा एवढा वेळ बसलोय काय हाणत नाही. आता बोलतो खावाला हाणार. आता चालल्यावर खावाला हाणार. घेऊन जाते ना वाडीवर तिकडे. वाडीवरती काढूया. आता त्याला माहिती आज जावाचा ना एखादं वाडीवरती काढूया. वाडीवरची काय माडी काढायची आहे. तुम्ही हो तुम्ही कुठे चालला? अरे बाबूला बॅटिंग भेटली. हो बाबूला खेळायचा होता, खेळ बरं. बाबू खुश. इच्छा पुरी झाली, आता बस झाला त्याचा. तुला पार्टनर कोणने बोलवला? पार्टनर कोणाला बोलवलं तुला? आई ना तर कसा सापवाचा तक्रार महापौर शस्काला मला मी ते बरं मी जास्तीत जायचं ना बोलवले. कधी तिला दुसरा दिवस किती तिसरे दिवस देतो. आता आमच्यासारखे हौशाईला मग तुला आराम मिळतं. आम्ही दीड मॅच केली. हरकत नाही. आम्ही काही कसे चालते आम्ही कसे म्हणजे थोडाफार तुम्हाला रिलीफ देण्यासाठी हरकत नाही. बाबू बॉल आहे, बॉल. नको नको जा 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 तुम्ही जा. प्रोटोकॉल असतं. प्रत्येक स्पर्धेचा प्रोटोकॉल आहे. कमीत कमी
पाहिजे ना एकटा किती आवाज शेवटी तुझ्या माहितीप्रमाणे बोलण्यात जेवढी शक्ती खर्च होते ना तेवढी 2 किलोमीटर चालेल तेवढी बोलण्यात जर तुम्ही एकटाच बोलल्यावर होते बोलल्यावर तसं तशी रिअलचेल असते त्या कॉमेंटेटरची सगळ्या गोष्टी मिळतात पण त्या आवरून किती खाणार आपण तो पण प्रश्न आहे ना फक्त 2 दिवस होते का 3 एकच दिवस आता मी पण जाण स्कोरिंगला बरोबर जावाचं ना ऐरोली 40+ संस्थापक खेळाडू छोटू दासगुप्ता इथे आलेले आहेत. मी मंडळाचे अध्यक्ष बंडूशेठ केनी यांना विनंती करेन की त्यांचा यथोचित सत्कार करायचा आहे. भानुदास सेस टॅक्स ऑफिसर भानुदास मडवी यांच्या हस्ते छोटू दासगुप्ता याचा सत्कार होतोय. चला आपण मॅचकडे जाणार आहोत. 27 धावांचं लक्ष्य आहे मॅचमध्ये. 6.75 च्या धावगतीनं पाठलाग करायचा आहे आणि पंचांचा ग्रीन सिग्नल येतो. पहिला बॉल गोलंदाजीसाठी अतुल आलाय. पहिला बॉल प्लेक ऑफ द रिस्ट मनगटी फटका खेळण्याचा प्रयत्न पण तो शर्याचा भेद घेतलाय. इथे धाव येणार नाहीये. प्रवीण आहे माफ करा. पहिला बॉल प्रवीणच्या माध्यमातून डॉट बॉल आलाय. दुसरा बॉल बॅकफुटला जाऊन टॅप केलाय. खबरला क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी मिसबिल्डिंग होते आणि त्याचा जरूर फायदा प्रकाश केनीने घेतलाय. खरं तर आज या स्पर्धेमध्ये विक्रम केलाय. कलवा टीमला ऑल आउट केलेला आहे दिवा टीमनं. आजच्या 3 दिवसामध्ये असं आपल्याला पाहायला मिळालं नाही आहे की कुठला संघ ऑल आउट झालाय. परंतु दिवा टीमच्या माध्यमातून हा रेकॉर्ड झालाय. 27 करायचे. टीमची धावसंख्या 1. दुसरा बॉल सेन्सिबल क्रिकेट. सध्या पहिल्याच गिअरवरती दोन्ही बॅटरची गाडी सुरू आहे. असं वाटलं की किशोर आक्रमक पवित्रा घेईल सुरुवातीपासून परंतु किशोरनं सुद्धा संयम ठेवलाय. सावतामाळे मंडळाचे सेक्रेटरी श्रीयुत रोहित या इथे आपल्या मंडळाला भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं बंडू केणी यांना विनंती करेन की त्यांचा यथोचित सत्कार करायचा आहे. सावतामाळे मंडळाचे सेक्रेटरी श्रीयुत रोहित. पुलचा फटका समोर फोर्स केलाय. चांगला फटका. सिंगल मात्र इथे मिळताना दिसेल प्रकाश केनीला आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड आतापर्यंत 3 धावा झालेत. हो बॅकफुटला जाऊन इन फ्रंट ऑफ स्क्वेअर बरोबर स्क्वेअर लेगच्या वरून बॉलला उडवलाय. किशोरच्या बॅटमधून बॉल सीमा पार षटकार आणि या 6 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 9. 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 9 रन.
चांगला फटका खेळलाय. बॅकफुटला जात असताना इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, अगदी बरोबर स्क्वेअर लेगच्या भरून पुलचा फटका पॉवरफुल आहे. 6 रन वसूल केले. टीमची धावसंख्या 9. शेवटचा बॉल शिल्लक आहे प्रवीण यांचा. ओ लवर पुलटॉस बॉल, प्लेक ऑफ द रिज, मनगटी पटका ऑन साईड लालोंग द कार्पेट, डीप मध्ये चाललाय. 1 धाव इथे मिळते किशोरला. आणि या सिंगल नंतर ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या अखेर स्कोर पुरती आतापर्यंत 10 रन. आता 18 बॉलमध्ये अजूनही धावा करायचे 17. झाला टॉस जिंकलं जोगा 40 प्लस दोन कोड्याच्या विरोधात अजून डिसिजन नाही घेतला. ते मैदानात डिसिजन तयार देतात. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये अजूनही 17 करायचे आहेत. चला जोगाव टीम आपला निर्णय का घेतो लवकरात लवकर सांगा. रोशन बॉलिंगसाठी आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. आणि समोर आहे पुन्हा एकदा किशोर पाटील. बॉलला फिरवलाय, पहा तिथे टॅप केला बॉलला. स्लॅश करत असताना डीप कव्हरला एक चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज किशोर आउट. पहिला धक्का लागतोय टीम दिवा कोलीवाडा 40+ या टीमला. किशोर बॅक टू द पॅव्हिलियन. थोडासा अपिश खेळण्याचा प्रयत्न होता, डीप कव्हरला क्लिअर करायचा होता, परंतु चांगली फिल्डिंग तिथे डीप कव्हरच्या एक्स्ट्रा कव्हरला जयच्या माध्यमातून हा झेल टिपण्यात आलेला आहे. आणि फलंदाज किशोर आउट. नवीन फलंदाज प्रेमानंद केनी बॅटिंगसाठी मैदानामध्ये चाललाय. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली रोशननं. 35 धावा असल्याचं तर मजा नसते या मॅचमध्ये, कमीत कमी 35 धावा. परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. इथूनही पलटवार होऊ शकतं, कारण कलवा टीमकडे गोलंदाजी चांगली आहे. यावेळेस पहा हुकचा फटका, धावा केले 1 बुक. बॉल चालले घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगलनं आपलं खातं उघडले प्रेमानंदनं. आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर पुरते आतापर्यंत 11. 1.2 चेंडूंचा सध्या खेळ संपला. 11 धाबा म्हणजे अजूनही 16 करायचे आहेत. 16 बॉलमध्ये 16 रन. रन बॉल इक्वेशन आहे या मॅचमध्ये. यावेळेस पहा इनसाइड आउट, कडक फटका आहे. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी आहे. तोपर्यंत 1 धाव इथे मिळताना दिसेल प्रेमानंदला. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 12. अजूनही 15 करायची आहेत 15 बॉलमध्ये. यावेळेस पहा पुढे सरसावाद, एक चांगला फटका, गॅप शॉट आहे आणि एक टप्पा घेत बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफच्या वरून. बॉल सीमारेषा पार. प्रकाश केनीच्या बॅटमधून येतोय हा क्रॅकिंग चौकार. या चौकाराच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बुडती 16. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 16 धावा म्हणजे अजूनही 11 करायचे आहेत येणाऱ्या 14 बॉलमध्ये. आणखीन एक बॅक टू द बॉलर, एक डाऊन दिग्रावना फटका, चांगला फटका आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनचा फेकी केली जाईल तोपर्यंत 1 धाव इथे मिळताना दिसेल प्रकाशला. टीमची धावसंख्या 17. अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. ओपल टॉस बॉल, इथे प्रयत्न फसलाय. अगदी मेजवानी होती प्रेमानंदाला परंतु स्वीकारता आली नाही आहे. डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या अखेर स्कोर होती दिवा 40+ कोलीवाडा टीमची 18. 17 धावा म्हणजे अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत दिवा कोलीवाडा या टीमला 10. मनोज बॉलिंगसाठी आल्या ओव्हर नंबर 3 मध्ये. मॉन्टी आज मनोज फ्रेममध्ये आहे. आज मनोजने स्पर्धा गाजवली बॉलिंग करत असताना.
बॅटिंग करत असताना चांगला खेळ त्यानं साकारलाय. पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर, प्रॉपर टायमिंग झालं नाही आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जातोय तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसेल. आता 9 करायचे आहेत 11 बॉलमध्ये. 11 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. ओ इथे चांगली गोलंदाजी आहे, गतीमध्ये परिवर्तन, थोडीशी फिंगर रोल केले होते बॉलवरती. ड्रायव्हिंग लेंथवरती या बॉल होता, ड्राईव्ह करता आला नाही आहे. डॉट बॉल. अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. बॅकफुटला जाऊन हा पंपूल केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल प्रेमानंदला. आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आखी स्कोर बोर्ड आतापर्यंत 19, म्हणजे अजूनही 8 रनची गरज आहे या मॅच मध्ये. 9 बॉल आणि 8 रन. हो फटका चांगला आहे, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, अगदी काल्या पडद्यावरती मारलाय सिक्सर प्रकाश केनीच्या बॅटमधून. कडक 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 फटका, बॉल सीमा पार. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. आणखीन एक चांगला फटका, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, 1 धाव, स्कोर लेबल. फक्त 1 रनची गरज आहे. चला झुगाव टीम आपला निर्णय सांगा. चला हा बॉल आलाय डॉट. जे षटकाचे होते समाप्ती, 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 26, म्हणजे आता धावा करायच्या आहेत 6 बॉलमध्ये 1. स्कोर लेवल आहे. 27 धावांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय, धावा आहेत 26. आता जयेश बॉलिंग मार्क होते. थांब रे मग. 6 बॉल आणि 1 रन. जयेश बॉलिंग मार्कवरती. शेवटचं षटक. ओ टर्न अँड बाउन्स, चांगली गोलंदाजी आहे. टप्पा पडला, त्यानंतर चेंडून कट होत असताना एक चांगली उचली प्राप्त केली. पहिल्या बॉलवरती बीट केलंय जयेशनं. इथे फलंदाज बाद. एसटीची स्टंपिंग विकेट आलेली आहे. खूप चांगली स्टंपिंग विक्रम पाटीलच्या माध्यमातून. इथे विकेटचं पतन. दुसरा धक्का दिवा कोलीवाडा या टीमला लागलाय. म्हणजे आता 5 बॉलमध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅचमध्ये जोगाव टीमने टॉस जिंकलाय बोनकोड 11 या टीमच्या विरोधामध्ये. आणि डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. जोगाव टीम आपला निर्णय सांगायचा आहे. नवीन फलंदाज अजय पाटील आता मैदानामध्ये दाखल होत असताना 5 चेंडू आणि 1 रन हे समीकरण. ओ इथेही विकेट येऊ शकते. टॉपेज लागलाय. हो क्षेत्ररक्षक पोहोचलाच नाहीये. आणि गोशांकित क्षेत्रानं हा सामना जिंकलेला आहे. दिवा कोलीवाडा 40+ या टीमनं हा स्पर्धेमध्ये संघ क्वालिफाय झालाय. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मच्छिंद्र. फिल्डिंगच्या जोरावरती त्याला मात्र मॅन ऑफ द मॅच. या मॅच मध्ये